दरम्यान विकासाचे विविध प्रकल्प उशीर होऊन त्याला चालणार नाही। संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर कराव्यात आणि कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। विलंबाने काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलेही नवीन काम संबंधित यंत्रणेने देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुशांत, असे अनेक प्रकल्प आहेत, अगदी स्थानिक ज्याला आपण सार्वजनिक कामाचे प्रकल्प असतील किंवा मोठे प्रकल्प असतील, या बाबतीत हे उदाहरण सारखं समोर येत असतं। कंत्राटदार काम करत नाहीत, टीका मात्र सरकारवर होत असते। कशा प्रकारे या आदेशाकडे बघायचं आपण मुख्यमंत्र्यांच्या? अगदी खरं आहे प्रसन्न सर, आपण जर बघितलं असाल तर राज्यात छोटे किंवा मोठे अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते सुरू आहेत। असे प्रोजेक्ट जे आहेत त्यामध्ये डेडलाईन जी आहे ती संपलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे 1 महिन्यापूर्वी देखील एक बैठक घेतली होती आणि ज्याची डेडलाईन खरंच संपली आहे ते प्रकल्प का पूर्ण झालेले नाहीत असा जाब अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना विचारला होता। अर्थात आपण जर बघितलं असेल तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि काही प्रकल्प असे आहेत जे पावसाळ्यात आता पूर्ण होऊ शकत नाही। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल बैठक घेतली आणि वॉर रूम मध्ये या दरम्यान जे कंत्राटदार आहेत त्यांना देखील बोलवण्यात आलं होतं आणि राज्यातील असे कोणते छोटे आणि मोठे प्रकल्प ज्यांची डेडलाईन संपलेली आहे, ज्यांना खरं तर आता पावसापूर्वी काम करायचं होतं, असे किती प्रकल्प आहेत की ज्यांनी डेडलाईन पाळली नाही, त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यापुढे तुम्हाला कोणतीच कामं दिली जाणार नाहीत। जर कामं नवी हवी असतील तर जे प्रकल्प रखडलेले आहेत ते आधी पूर्ण करा, त्यानंतर तुम्हाला कामं दिली जातील। अर्थात अधिकाऱ्यांनी देखील काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुमच्याकडे एखादा कंत्राटदार येतो काम घेऊन, तर त्याच्याकडे आधी त्याने केलेलं काम, जे सरकारने त्याला काम दिलेलं आहे ते त्याने पूर्ण केलंय का आणि किती वेळात पूर्ण केलं याची माहिती घ्या आणि त्यानंतरच पुढच्या काम त्याला द्या। त्यामुळे मुख्यमंत्री देखील कुठेतरी अलर्ट आहेत, कारण सातत्याने आपण जर बघितलं असाल तर जनतेकडून नाराजी व्यक्त केली जाते की अनेक प्रकल्प आहेत जे प्रकल्प पूर्ण व्हायला हवे होते ते पूर्ण झालेले नाहीत। अर्थात मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी 100 दिवसाचा कार्यक्रम ठरवला होता त्यावेळी देखील प्रत्येकाला प्रत्येक कामाची डेडलाईन जी आहे ती आखून दिली होती। ती मग मंत्र्यापासून थेट कंत्राटदारापर्यंत आणि थेट अधिकाऱ्यांपर्यंत त्याने 100 दिवसाचा कालावधी दिला होता आणि त्याचा लेखाजोखा देखील मांडण्यात आला होता। तसंच आता लेखाजोखा पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत। राज्यातले कोणते प्रकल्प अपूर्ण आहेत जे वेळेत पूर्ण झालेले नाहीत आणि कोणते प्रकल्प लवकर पूर्ण होतील याची देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी काल घेतलेली आहे। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत।